साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। हिंदू मुस्लिम करणाऱ्याला कसं निवडून द्यायचं? अजित कुलकर्णी। सोलापूर लोकसभा भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी सोलापुरातील मशिदीतून मोदी विरोधात फतवे निघत असल्याचा आरोप केला। त्यामुळे सोलापुरातील सर्व धर्मातून या आरोपाचा निषेध केला जात आहे। दरम्यान प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी राम सातपुते यांच्या आरोपाचा निषेध करत, असं जर हिंदू मुस्लिम करत असतील तर यांच्याकडून काय आदर्श घ्यायचा आणि काय लोकप्रतिनिधी म्हणून निवडून द्यायचा, असा प्रश्न उपस्थित केला आहे। कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर राम सातपुतेंनी आपल्या बाईटमध्ये काल जातीय तेढ निर्माण करणारे जे आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्याचा प्रथमतः निषेध करतो। लोकप्रतिनिधी म्हणून जनसामान्यांमधून आपण निवडून जातो आणि भविष्यात यांनी जनसामान्यांचं काम करणं सोडून आत्तापासूनच हिंदू मुस्लिम हे यांचा वाद निर्माण करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे किंवा वाद चालू करण्याचा, याच्यामुळे एखाद्या वेळेस ठिणगी पडून कुठंतरी एखादा जातीय तेढ निर्माण झाला आणि कुठंतरी एखादा अनुचित प्रकार घडला तर याला सर्वस्वी जबाबदार हे राम सातपुते आहेत। निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना मी विनंती करतो, पोलीस प्रशासनाला विनंती करतो की संबंधित राम सातपुतेवर आपण आपल्या कायद्यांतर्गत, निवडणुकी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा अशी विनंती करतो। आणि BJPला सध्या फक्त जातीय तेढ निर्माण करायचा एकच हा अजेंडा त्यांचा आहे। याच्यामुळं प्रत्येक वेळेस मुस्लिमांवर टार्गेट करायचं, इतर जातीला टार्गेट करायचं, यामुळं हिंदू धर्म बदनाम होत आहे। अहो, आपला धर्म जर, मला सांगा, मी सुद्धा हिंदू आहे, मला सुद्धा हिंदू धर्माचा अभिमान आहे, म्हणून त्यांच्यावर टीका केल्यानंतर आपला धर्म बदनाम होणार नाही का? की सारखे सारखे हिंदूचे मुस्लिमांवर टीका करतात किंवा हे करतात काय? हा एखाद्या प्रकार जर घडला, एखादा मुस्लिम जर असेल, गोलटोपी, प्रत्येक गोलटोपी ही वाईट नसते, जेणेकरून त्यांच्या डोक्यात जिहाद जर असेल तर तो हा जिहाद वाईट आहे, त्याला आपण ठेचून काढूया, हा विषय वेगळा। पण प्रत्येक मुस्लिम हा वाईट आहे किंवा प्रत्येक मुसलमान चुकीचा आहे असं म्हणणं पण या गोष्टीतून म्हणजे ह्याचं हे होत नाही। जेणेकरून आपला धर्म शाबूत ठेवायचा आणि दुसऱ्या धर्मावर म्हणजे आक्षेपार्ह वक्तव्य करायचं हे चुकीचं आहे। हे आपल्या हिंदू धर्मात सुद्धा लिहिलेलं नाही, हे मी आपल्याला सांगू इच्छितो। जेणेकरून या निवडणुकीच्या अनुषंगाने असे आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई होणं फार गरजेचं आहे। मी सुद्धा हिंदू आहे, मला सुद्धा हिंदू धर्माचा अभिमान आहे, म्हणून दुसऱ्या धर्मावर टीका करून आपली पोळी भाजून निवडणुकीमध्ये आपण आपली पोळी भाजून घेणं योग्य नाही, म्हणून त्यांच्यावर कारवाई होणं फार गरजेचं आहे। मी आपल्या पोलीस प्रशासनाला विनंती करतो, कमिशनर साहेबांना त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे, आपल्या कलेक्टर साहेबांनाही विनंती करतो की त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। धन्यवाद।